मुलांना आता अनेक वेळेस कसं होतं की आपल्याला प्रश्न पडतो की एमएसटी सीईटी तर आता आपली झालेली, परंतु आता पुढे आपण इंजिनिअरिंग करायची का बी फार्मसी करायची, नेमकी लाईन कुठली चूज करायची, या ज्या सर्व तुमच्या मनात फिरणारे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिरियसली सांगतोय मुलांनो, अत्यंत डिटेलमध्ये आपण सर्व गोष्टींची चर्चा करणार आहे की कुठल्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगची लाईन चूज करावी आणि कुठल्या विद्यार्थ्याने बी फार्मसीची लाईन चूज करावी. असे अनेक प्रश्न जे उद्भवत असतात त्या सर्वांची उत्तर म्हणजे आपला आजचा लेक्चर आहे मुलांना. ठीक आहे मुलांना, आता आपण सुरू करू. आता मुलांना बघा, सर्वात सुरुवातीला आपण बघूया की इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं नेमकं. मुलांना इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंगची ब्रांच जी असते ती त्याच विद्यार्थ्याने निवडावे असं माझं मत असतं की ज्याला गणित हा विषय अत्यंत प्रिय असतो, ज्याला नवनवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज येत असतात, ज्याला नवीन नवीन इन्व्हेन्शन सारखं करावं असं वाटतं, त्यांनी इंजिनिअरिंगची लाईन चॉईस करावी. कारण की त्या फील्डमध्ये मुलांनो कॉम्पिटिशन पण आहे आणि कॉम्पिटिशन सोबत जर का तुम्हाला इनोव्हेशन नावाची जी टेक्नॉलॉजी जर का तुमच्या अंगी असणार तर तुम्ही इंजिनिअरिंग या फील्डमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे आणि तुम्ही तिथं देखील फोडू शकतात असं माझं पर्सनल मत आहे. मुलांनो, आता इंजिनिअरिंग मध्ये आम्हाला स्कोप काय सर? मुलांना आता अनेक लोक म्हणतात किंवा अनेक गोष्टी होत असतात की इंजिनिअरिंगचे कॉलेजेस कमी होत चालले, इंजिनियर्स वाढत चालले, भारत देशामध्ये इंजिनियर्स मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतात, त्यांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मुलांना मला एक गोष्ट सांगायची आहे की बेरोजगारी त्या मुलांची आहे ज्यांच्यामध्ये इनोव्हेशन नावाची गोष्ट नाहीये, ज्यांनी इंजिनिअरिंग ऍज अ साइड चेन म्हणून जस्ट जॉईन करायचं म्हणून केलंय. मुलांना जर का तुम्हाला खरंच मनापासून आत्मीयता असणार की मला याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचंय आणि मी करणारच, तर तुमच्यासाठी इंजिनियर हा एक बेस्ट पर्याय आहे. मुलांना मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही बीएससी ऍग्री करा, बी फार्मसी करा, इंजिनिअरिंग करा, कुठलीही गोष्ट करा, आजच्या काळामध्ये मुलांना तुम्हाला तीच गोष्ट करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 24 तास काम केलं तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. अशी जी चॉईस असते, अशी जी लाईन असते तीच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मुलांना मी तुम्हाला इंजिनिअरिंगचं सांगितलं की तुम्हाला इंजिनिअरिंग तेव्हाच करायची आहे जेव्हा तुम्हाला मॅथ्स नावाचा सब्जेक्ट आवडत असणार, जेव्हा तुमच्यामध्ये इनोव्हेशन नावाची टेक्नॉलॉजी असणार आहे. इनोव्हेशन प्रत्येक क्षणाला तुम्हाला नवीन काहीतरी करावं असं वाटतं, तर तुम्ही इंजिनिअरिंग लाईन चॉईस करावी असं माझं पर्सनल मत आहे. त्यानंतर मुलांनो मला अजून तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगायची आहे. जर का तुम्हाला 12th नंतर वेगवेगळे करिअर कुठले असणार आहे की आम्ही कुठल्या करिअर लाईन्स असणार आहे या आणि करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग या गोष्टी जर का तुम्हाला हव्या असणार तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये फक्त मला एक कमेंट प्रत्येकाने टाकायची आहे की सर आम्हाला करिअर गायडन्स सोबत वेगवेगळ्या 12th नंतरच्या फील्ड्स यांची माहिती द्या. मी 1000% सांगतोय, जर का मला 100 कमेंट्स अशा आल्या तर त्या क्षणाला आपण पुढचा व्हिडिओ तो लॉन्च करून देऊ मुलांना. ठीक आहे. आता मुलांना इंजिनिअरिंग बद्दल सरांनी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. आता आपण चॉईस करूया किंवा आता आपण सुरू करूया बी फार्मसीसाठी. मुलांना बॅचलर ऑफ फार्मसी असं त्याचा फुल फॉर्म असतो बी फार्मसीचा. आता तो कोणी करावा आणि कसा करावा आणि क्रायटेरिया काय आहे, स्कोप काय आहे, सर्व गोष्टींची आपण चर्चा करणार. मुलांना बी फार्मसी हे जवळपास 4 वर्षांचं असतं. ठीक आहे. याच्यामध्ये मुलांना आपल्याला मेडिसिनचा, फार्मेकोलॉजीचा, केमिकल कायनेटिक्सचा, केमिकल रिएक्शनचा अशा अनेक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता बी फार्मसी कोणी करावं की ज्याला बायो आवडतं, ज्याला वेगवेगळ्या केमिकल कन्स्टिट्यूएंटचं नावं आवडतं, ज्याला ड्रग्स आवडतात. ड्रग्स म्हणजे काय? ड्रग म्हणजे मुलांना ड्राउज या शब्दापासून ड्रग हा शब्द ओरिजिनेट झालाय की ज्याचा अर्थ असतो मुलांना शुष्क वनस्पती, ड्राय हर्ब. ठीक आहे. म्हणजे मेडिसिन्स असतात त्यालाच मेडिकल लँग्वेज मध्ये ड्रग हा शब्द उल्लेख केला जातो. मग त्याला त्याच्यामध्ये आवड आहे की त्याला पुढे जाऊन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता येणार, त्याच्यामुळं त्याच्यानंतर स्वतःचं मेडिकल ओपन करता येणार. अशा अनेक स्कोप आपल्या त्याच्यानंतर मोठ्या कंपनीजमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये तिथं त्याला रिसर्चर म्हणून, त्याच्यानंतर जे आपले R&O डिपार्टमेंट असतं, रिसर्च अँड ऑर्गनायझेशन, रिसर्चचं जे वेगळी ब्रांच असते तिथं त्याला मोठं काहीतरी करता येणार. अशा अनेक गोष्टी मुलांनो त्याच्यामध्ये आपल्याला स्कोप आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे मुलांनो की बी फार्मसी केल्यानंतर सर आम्ही जॉब करू शकतो का, बेरोजगारी आहे का नाही. मुलांनो तुम्हाला सिरियसली सांगतोय, या फील्डमध्ये त्यांनी जायचं ज्यांना बायोचं ज्ञान आहे, ज्यांना बायोलॉजी जीवापेक्षा जास्त प्रिय आहे, अशा मुलांनी बी फार्मसी करा किंवा बायोलॉजीशी रिलेटेड तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे मुलांनो. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचा स्कोप सांगितला, सर्व गोष्टींची माहिती सांगितली. मुलांना आता तुमच्या डोक्यात जे प्रश्न फिरणारे होते की मी बी फार्मसी करू का इंजिनिअरिंग करू, या सर्व प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला दिलेले. मला एवढंच सांगायचं आहे मुलांनो की येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला मॉप अप राऊंड, कॅप राऊंड फर्स्ट, त्याच्यानंतर काउन्सिलिंग, टॉप इंजिनिअरिंग कॉलेज, टॉप फार्मास्युटिकल कॉलेज, अशा अनेक गोष्टींचे मी व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला मी सिरियसली सांगतो मुलांना, अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून टाका. कोणासाठी? सरांसाठी का? बिलकुल नाही.
सरांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं का बिलकुल नका करू. तुमच्या एका लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि चांगल्या कमेंटमुळं आपला हा जो लेक्चर किंवा व्हिडिओ असतो ना तो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामुळं आपली मदत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मायभाषेमध्ये होत असते. त्याच्यामुळे तुमच्या ह्या गोष्टीमुळे जर का अनेक मुलांचं भलं होत असणार तर करायला काही हरकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जो जगाला निस्वार्थ मनाने देतो त्याला वरचा न मागता देत असतो. ही गोष्ट तुम्ही पण, आम्ही पण, आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, येणाऱ्या काळामध्ये अजून वेगवेगळे मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे, आपण प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे मुलांनो सर्वांनी स्टे ट्यून टू अवर चॅनल. आपलं चॅनल तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं चॅनल आहे मुलांनो. तुम्हाला माहिती आहे MST CET साठी सरांनी जे सांगितलं होतं ते झालं होतं. सर्व गोष्टी तशाच पद्धतीने पुढं पण पार पडणार आहे. सर्वांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची आहे. आणि मुलांना आपण आजच्या लेक्चरला येतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपण इथे थांबू. संस्कारचे सर्वेच्या देव पूर्ण करू दे.